असते ना मी. गेली बाया. दिसला बाया आताशी जीवात जीवाला. माझ्या स्वेतासाठी मी डब्बा आणला. पायी एवढं कसं झाडाखाली बसलंय ग. लय भुकवलं असं. काय ग कशाला आली एवढं उन्हात अनात? कशाला चालली उन्हात अनामध्ये? थांब आले आले सांगते थांब. ए थांब थांब थांब, पडशील पडशील अगं पडशील. काय ग तनू, काय काम इकडे धर पडली असते ना. अय हा बोल ना. ये वरती आहे हळूहळू. कशाला आली एकटी उन्हात तानामध्ये राहणार? हा? अरे तुला डब्बा घेऊन आली. कोणी सांगितलं तुला हे रिकामे उद्योग? तुझ्या आईनी. बरं ठीक आहे, ठेव खाली खाईल मी, जातो. आलं मोठं शाना म्हणे घरी जाय. तू बस खाऊन घे, मी गुरं पाहते. तू राहू दे, मी जातो. अरे थांब थांब थांब, बस खाऊन घे, मी गुरं पाहते. अरे पण लय ऊन आहे रे. तू जाते का? बरं जा. सुद्धा लय ऊन आहे पण. थांब तू बस इथं खाऊन घे. थांब मी तुला डब्बा उघडून देते. जाशील का तू? अरे मग एवढं लांब आले मी, मग इकडे जायला घाबरेल काय? इकडे लय अडचण आहे ना पण. जर तू खाऊन घे. हा ते मी खातो. गुरुदात तुझा बरं. लवकर जा, गुरु जातील आपले.
पा जाम भारी लागल. डोकं बी का फिरलंय तुझा? अरे थोडं घेऊन तर बघ. डोकं थोडंसं- फिरलंय तुझा? काय पोरगी तू गप्प बस बरं. शी किती घाण विचार या पोरीचे. काय लाज लाजा कुशाल बेधडक म्हणते केस देऊ का? काय करू आता हिचं? यायला या मामाने ना लवकर लगीन करून टाकायला पाहिजे याचं. ही उचापट ठेवली कशाला घरात? अरे सुद्या सुद्या घे ना थोडं किस. तुला वेड बीड लागलाय काय बोलती तू पा? अरे सुद्या घे ना थोडासा. गप्प बस बरं. वर पाय थोडा. तर थोडासा घे. तुला आवडत नाही का मी किस दिलेला? गप्प बस बरं. तू काय पण बोलते. पण मी तुला सगळ्या पण मग चांगलं समजत होतो. तू असं काही पण बोलती. मामाची मुलगी म्हणून मी तुला सहन करतोय. अरे मी तुला किसच घे म्हणते ना, मग माझं काय चुकलं? तुला काही समजतंय का? एकटं तुला रानामध्ये कुशल म्हणते किस घे दर आहे डबा. अरे तुला भारी आहे म्हणून तर तुला किस देत होते ना. तुझी नाही का इच्छा खायची? खायची काय? तुला ना माझी कदरच नाही. काय पण खायची किस काय बोलते तू? नुसतं नावालाच मैत्रीण म्हणतो. एवढं मीठ मिरची तेल सगळं वाया गेलं. तू तर पाहिलंही नाही त्याच्याकडं. काय ते बटाट्याचा किस. पहिलं सांगायचं ना बाबू. मी भलताच विचार केला तनुबद्दल. मी असं नव्हतं बोलायला पाहिजे. अगं, ऐक ना. अगं मला खरंच नाही समजलं तू काय सांगत होती. कधीची म्हणते तुला घे किस घे किस. अगं तनु मला नाही समजलं खरंच. ऐकलं तू. काय तिकडं तुझे बुरा गेले बघ. अगं पण डबा तर खाऊ दे तुझ्या आईने ना. तर नुसती भाजी चपातीच दिलेली. मी एवढा किस बनवून आणलाय. अगं, खातो ना मी. राहू दे ना. काय नको करू. काय तुझे घुरं गेले बघ तिकडं. अगं गुरं राहू दे पण डबा. ए तनु ऐक ना. जाय 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 अभ्यास कर. आणि हो म्हटलं साहेब. अगं ऐक ना पण. जा तुझे घुरं उतरले बघ. अरे तनु अगं ऐक ना. दिवस उगवला तसा सूर्यही मावळला. मी माझ्या जीवनातला आनंद पुन्हा मिळवला. मी माझ्या जीवनातला आनंद पुन्हा मिळवला. अरे आशा इकडे उन्हात काय करते? थांब हिची मजाकच घेऊ. मजाकच करतो हिची हात. आशा आशा अरे संतू इकडे कुठे ग? हो आशा कपडे धुते ना. हा त्या पुढे आलो. असं असं एकटी दुखली उन्हात आले कपडे धुते. असं असं या मग या. या घरी या मग. हा, आलो, आलो. बरं काय घरी घेऊन ये तिला मग. चला, 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 आलो. हो चालेल. आशा आशा त्याच्याशी बोलले तरी प्रॉब्लेम आहे, नाही बोलले तरी प्रॉब्लेम आहे. तसंही एवढा वाईट नाही आशा. म्हणा. थांब बोलतेच. हे अशा कुठे चालली का एवढ्या उन्हामध्ये? काय रे संतू काय येड काढणार आहे आता? अगं येडे मी असं म्हणणार होतो. काय काय गेडी म्हणणार तर नाव आहे मला आशा. बरं 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 मी हे म्हणणार होतो एकटी दुखती या राहणार येऊ नाही. एवढ्या उन्हात कुठे निघाली तू? तुला काय दिसत नाही तुला दुन्याची पाटी दुने घेऊन नदी आले धुवायला. अगं ते कळतंय पण तू एकटीच मग एवढा मोठा टोकर काय कामाचा? काय टोकर म्हणाली मला? मी काय तुला टोकर दिसतोय का? अगं या नकटे तुम्हाला टोकर म्हणाली? नीट दिसते का काय काय? ए चपटिया टोकर नाही तर काय मग तो आता छप्पर काय, काय, काय? उडत मला नक्की बांधतो. या पाय मला नाक केवढं मोठं आहे. मला टोकर म्हणाली? मग टोकर नाही तर काय मग? तू गोबराबर काय शातो लय झाला आता. काय काय बचा परत नाव नको काढू. गप बचा परत नाव नको काढू. मला राग येतोय. नाही काढतोय मी चालली. आशा आहे आशा. काय तुला काही राग आला का ग? हा मग संत भाऊ नक्की चपटी काही म्हणतोय मग राग नाही येणार का? अगं या अशा वाशाळ जागे येऊ नये एकटी दुखती ना. इकडे पाय बरं कुणी आहे का एवढ्या उन्हात तू आले कपडे धुवायला? मग तुला कळत कसं नाही? हा इकडं कुणी आहे का इकडं? हा तुझं बरोबर आहे संतू भाऊ. मग
पण मग आता आलाय तर थांब मग माझ्या जोडीला एवढे कपडे धुवून घेते ना मग मग चाल घे पाटापाटा आवरून चाल. चपला कुठे गेला भाऊ पाणी दोन चपला होत्या. तुला साधा चपला सांभाळता ये ना आणि चाललाय मोठा माझा अरे मग आता दोन चपला होती एक इडच कुठे गेली हे कुठे गेली गड्या आता ये बशी जा माझ्या जोडीला आई बाबू इथं उलटी झाली बाबू आयला या दाडावर पाय पकडला बरी वाट लावून घेतली पाय सारला होता रे तू माझ्यापेक्षा भारी बसली रे बरं फरक नाही त्या गाळामध्ये गोळामध्ये तू बसू का इकडं हा, बस तुझ्या बस इकडं आवर लवकर लवकर आवर बाबा एवढं ऊन झालंय तू आपले कपडे धुवायला निघाले बरं तिथे ताटामध्ये घाण आहे रे जागाच नाही जायला. कपडा घेतो मी गो पाच घालून परत जातील ते खायला नदी ना एकदा सापडणार नाही या वळाला गेलं काही काय भरोसा आहे आलं या मला बी वाटत आहे वाघ आलाय म्हणतात गावामध्ये. हा तुला माहित नव्हतं का नाही ना मला कुठं होते सकाळी म्हणत होते माणसं गावात वाघ आलाय. अगं या अशा तू पुरची जात कोणाशी काही थोडंसं बोललं काही बघितलं तर लोक नुसतं डेऊचा तयार राहतात. हा बरोबर असेल तू मग? तुझं. ही अशी ती तशी नुसते गावात बाबाटा करायला मोकळे. मग कोणाशी जरी नुसतं हसलं ना तरी नुसतं पुरीला जबाबदारी धरीत येत. मग हा बरोबर आहे तुझं. मग तू एवढ्या उन्हात आणत आले काय कोणाचा भरोसा आहे का इकडं अरे काय करतो कामच नाही आवरलं लवकर. थोडं सकाळी लवकर यायचं या उन्हात आणत ऊन किती झालंय ऊन म्हणतोय मी. हा ना अगं इकडं अशा सुनसा जागी लय बामटे पोरं फिरत्यात एक तर तू पोरीची जात तू एकटी काय करशील. मी तर तुला घाबरणे दिसले का पण आहे ना तू असं बोलणं ऐकून ना मला व्यवहार मग आवर पाटापाटा कपडे धुवून घे हा बस पोरीची जात तू काय करशील एकटी. मी तू आली म्हणून मी इकडे तुला जोडी आलोय. हात पाय धू का थोडा हात पाय धू का आधी तर पुढं तू इकडे एवढे घाण कपडे धुई सुटे मी हात पाय धू का साबण लावला तिथं पाणी लय गार आहे रे चावलेल मावलेल इकडे लय बेकार रे इकडे उन्हा तानामध्ये आले तू कपडे धुवायला अशा. अगं लोक काय भरोसा आहे मला बी तो संग फिरताना बोलताना पाहिलो लोक काही नाव ठेवत्यात काही डोळं काही पटक्यान डोळा उघडा असला का पटक्यान डोळ्यात बोटं घाली त्यात नाव तुला ठेवतील का मला ठेवतील दोघांना जात ठेवतील नाही. ना दोघांना ठेवतील लोकांचं काय आहे त्यांना काय करायचे त्याची कानखिळे पाडून आणि गाडी द्यायची पलटी करून. हा, ते आहे बा. मग लोक काय नाही नाव ठेवायला मग लोकांना काय गावाची बेकारी करून लगेच वाट लावून टाकली आम्ही लोकांची बी. मग तो काय आजच्या गावाचे कपडे आणले का काय केले नाही 3 रे तास बाबा, झाले एवढेच कपडे कपडे धुते आमच्या घरी झाले कपडे धुवून आवड. 5 तास झाले कपडे धुते इकडे मार डोकं तापून गेले उन्हात तानामध्ये आवर पाटापट पाणी मार ना थोडं ठेवून तो डोक्या मारू का मारू मार नको मार, चाल मार. आवर पाटापट एवढे कपडे आणले. चाल. ही पोटे अरे इकडे इकडे अरे ही तर त्या माधुभाऊची पोरगी अशी आहे ना रे. पाय बरं ती इकडे का करू राहिली. आता माधुभाऊ गावात किती नाकाला सांगतोय. मग चल त्याला दाखवू चल 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 पाटक्यात चल दाखवू त्याला इकडे काय चाललंय पाहिलं ना. हो चल पाटक्यात चल चल लवकर चल. चल त्याला घेऊनच येऊ इकडे. तुला नाकाने बोलत होता ना माझी पोर अशी माझी पोर तशी. चालणार लवकर पाळ ना. काय रे संत भाऊ काय म्हणती काय विषय बोलत होते लोक गावात हा काय केलं तू असं. ते तो विषय नको काढू मी चालू निघून येते. अरे थांब थांब झाली मी कपडे लगेच. नाही मग मी चालू का तो विषयचं काढता असतील तर नाही नाही थांब थांब आज थांब. चल, तू थांब. मी येऊ दे. बरा होतो परत मागाशी पडलो आता नाही, डबल त्याचं पडा आवरलं आलतो परत. मी आवरलं का तवालं हा आवरला आवरला. आवर मग चपला घे पायात घालून मस्त पैकी आणि टूर मध्ये जाऊ आपण हा आवरलंय ना आवरलंय का ग हा हा तसं काय तुला मदत करू का नको काय उचलायला बिचलायला
माधू भाऊ चला तुम्हाला सायराड दाखवतो काय? स्वतःच ठेवी त्याचा आपण दुसऱ्याचं नाही पाहते नाही असं होईल असं जर बोलले ना लय फटकाल तुम्हाला सांगत चला ना मग दाखवतो नाही नाही तुम्हाला. आपली पोर तशी राहणार नाही मग आता तुम्ही- स्वतःच्या डोळ्याने बघा ना नाही, चला ना नाही. तुम्ही चला तुम्हाला तुम्ही बळत दाखवतो बळत नाही नाही असं थोडं होते का नाही 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 बळच असं काही बोलायचं नसतं अहो, आम्ही स्वतः पाय पोट्या पाहिलं का नाही आपण बघा, नाही, आम्ही नाही, स्वतः नाही, नाही. डोळ्याने चला, आता बघा, तुम्हाला बी तुम्हाला दाखवतो. परत सांगतो नाही तर मग काय आपल्या इतकं वाईट नाही बुवा सांगून चला ना देतो. मग दाखवतो ना तुम्हाला नाही नाही त्याच्यातला काही या विषय इथं नाही कपडे आमची तुम्ही पोर आता तशी तुम्ही आहे. स्वतः डोळ्याने पहा चला. नाही भाऊ तसं हे काही जमणार नाही तू तुम्हाला बघायचंच आहे हा, ना तू दाखव, सायराड चाल, बघायचंच हा, आहे चाल ना? बरं ते बा बघा बरं मामा मी जुडीला घेतो सकाळपासून उन्हामध्ये पोरगी तुमची. बरं नाही नाही पण पोर कधी द्यायला येईल आता अहो, अजून पोर मी नदीवर मी आहे. जुडीला होतो त्यांच्या नाही नाही पण तुम्ही- आता चालला ना एकदम हे होऊन मामा जाईल तुम्ही बरं काला का? मारताय मला मारू नका. आता तुम्ही मारताय पुढं मला. चालतंय का अहो, तिला आता विचार काय ना. लोकं गलीवर अहो, हे सकाळपासून बघतात. मी तिला जोडी नाही, होतो. नाही, बाकी 1,00,000 खाली पाडून टाकीन तुला हा. जास्त उंचाई करू मामा, जाऊ द्या. तुम्ही दोन माणसाला असं विचारा. नाही चालत ना दोन पण माणसाला विचारा तुम्ही करायचं नाही, काही उंचाई करायची नाही. माझी चूक अजिबात नव्हती. हे नखरे करायचं नाही. माझी चूक नव्हती. नखरे करायचं नाही. आपण घरी जाऊ पाहू ना काय ऐकत आहे. हो गावात मारा का ते गली म्हणजे मला नाही नाही हे अजिबात असं चालायचं नाही तुम्हाला हो सांगतो दिवसभर मी. ती एकटीच उन्हात तारामध्ये धुईत हे होती उन्हात काही करो तुम्ही तुमच्या पोरीला विचारा तुम्हाला याचे इथं कार्य काय काम काय आहे हो तिला विचारा तुम्ही दोन शब्द काही मध्ये मध्ये तोंडचे लांब येतो एक दोन फटका दे. थांब रे. काय रामदास अहो काय सरपंच बायको रागाने गेली रात्री जास्त झाली होती ना काय करणार का बरं अहो काय उसाला ते 2 दिवस लाईटच नव्हती अरे लाईट नव्हती मग पाण्यामुळे एवढी बायकोचा मारायचं नाही मारा ना झाला. अहो बायकोचा आणि मावला झगडा झाला काय करणार सर? बायकोला मारायचं नाही राहत अहो मारली नाही ना हो मग दारू प्यायची नाही राहत जास्तच झाली होती रात्री काय करणार कोणती पिली होती गावठी नाही नाही इंग्लिशला हो इंग्लिश लवकर चढती गावठी चढत नाही हा मग गावठीच पेरणार होतो मग? पण काल पैसे जास्त आले होते आपल्याकडून हा का? हा ते बात विकलं हा ना सरपंच काय करणार बाकी काय बाकी मदत कर ना आपण तू काय अहो ते बायको आणायला जायचं आपल्याला चल जाऊ आपण पाणी पी चल घरी चल हा घरी जायचं होतं हा? अहो पण मला घरी डायरेक्ट सुनाट आहे ना हा? सुनाट आहे ना बायकोच घरात नाही आपल्या घरी चल हा अहो नाही तुमच्या घरी किती दिवस काढणार असं नाही सरपंच मला बायको आणायची माझी आणायची का? हा आणायची तू दारू पेणार नाही का? उद्या ओमिनी घेऊन जाऊ आपण ठीक आहे पण दारू पेणार नाही हा 7-8 दिवस नाही पेणार पण नंतर प्यायलाच लागेल म्हणजे मला शाखा आलाय अहो नाही सरपंच असं नाही होणार तुम्ही गावचे सरपंच आहे आमचे असं हा नाही मग होणार. तुम्ही काही करायचं हा आणि आम्हाला कामाला लावून द्यायचं अहो नाही ना 7-8 दिवस आपण पाहू अहो ते बरोबर आहे पण कंट्रोल करतो मी कंट्रोल म्हणजे दारूच प्यायची नाही अहो, आपल्याला दारू बंदी गावात आणायची हा ठीक आहे बरं काय? ठीक आहे नाही पेणार आता. तू जर पेला नाही तेव्हा मग अजून 10 जण पेणार नाही नाही ना उद्या परवा आपल्या लपून छपून पिऊ शकतोय ना मी नाही नाही तू जर पेला नाही हा तर तुझ्या मग 10 माणसं अजून पेणार नाही कारण बरं, कसं ठीक. आहे, दारू ही नशाच नाही हा हा परपंच नाश करणारी वस्तू आहे सरपंच मग मी उंबराची माळ घातली चालेल का उमराची काल आपण तुळशीची घालू ना मग काय कधी मध्ये घेत राहील मी असं नाही चालणार तुझं सुधारलं ना तर आपलं गाव सुधरून जाईल जग सुधरेल बरोबर काय बरोबर आहे तुझी बायको गेली उद्या दुसऱ्याची जाईल अहो बरं नाही ना मी मारहाण दुसरीने करत पाहिलं याची गेली नाही. अहो मी मारहाण करीत नाही तिला असा राग आला का दररोज पिऊन येतो घरात साखर नाही घरात उभी नाही त्याला काय करणार सरपंच म्हणजे अशा गोष्टी होत्या मग असं होते ना परत तुम्ही आमच्या सारख्याला भेटतात सरपंच एवढं भेटवा हा ना असं ते ना सरपंच आम्ही तेच मिटत राहायचं का हा ठीक आहे आपल्या गावात कामं करायची दुसरं. बरोबर आहे ना. सरपंच आता नक्की काम करीन मी सुधारण्याचं काम करीन मी सुधारायचं म्हणजे दारू सोडायची हा, ठीक असे आहे. ठीक बायको आपला दोघांचा परपंच एकट्याचा नाही ओके बरोबर गावात आपलं दारूच बंद करायची ठीक आहे ठीक आहे कोणी दारूच प्यायची नाही चालेल चालेल काय तुझ्यासारखा माझ्यासारखा आपण सगळ्यांनी अहो दारू पिऊन मला हांडीवर सगळे- पाळी आली सरपंच काय करणार अंडेव म्हणजे उद्या गोदड्या धुवायला लागतील गोरड्या धुवायला लागतील ना, सरपंच हा? असं नाही चालेल कपडे धुवायला लागतील हा ना आता हे बघा बघा आता कपडे किती आपली गंदे आहेत बायको रागाने गेली ते गंदे कपडे होऊन गेले म्हणून मी सांगतो काय साबणाला पैसे नाही बायको गेली ते काय सांगते सरपंच म्हणून दारू पेत जाऊ नका ती पैसे घेऊन गेली ना पण पैसे
पैसे घेऊन गेली हा, ना. चावी तिच्याकच होती ना. चावी तिच्याकडे होती सरपंच. तुम्ही काय कामाला? हा आम्ही कामाला. आम्ही इकडे आणि तिकडे आपले पाणी व्हायचं काम काय ठीक करतो. आहे, पाणी वा आजच्या दिवस जाऊ आपण वाटलं उद्या. बरं ठीक आहे. हा चालेल. एवढं करा. बरं आपल्याला ओमिनी लागेल ना. ओमनी ओमिनीच लागेल. एवढं बायकोला काठीत आणायचं. जायचं काय? अहो बायकोला आणा जायचं. ती म्हणशील मग सुधारला बुवा. ओमिनी बरोबर. गेली तर सुधारला म्हणशील. पेत जाऊ नको बुवा. ठीक आहे नाही काही. कसं आहे, तुम्ही जर सोडली 4 लोक अजून सोडतील. हा बरोबर बरोबर का नाही? बरोबर. नुसती पे 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 हा. दिवसा आणि रातचे काही टाइम टेबल ना. तर तुम्ही दिवसा पेते, सकाळी पेते, रातचे पेते. इंग्लिश येवो गावठी येवो पैसा आला का इंग्लिश. आता तुम्ही काय काल काल कोणती पेलता? काल इंग्लिश पेलो होतो. पैसा. पैसे होते. नसले हो आहे कोणती पिऊन घ्यायची. मग आज गावठी येऊ आली. पैसेच नव्हते ना. दारूच प्यायची नाही. चालेल काय? चालेल. काही ना मी माळ घालतो वनीला जाऊ. वडील वनीला जाऊ ना मग आता माळ घालायचं. दुसरी बायको करायची असं? हा मग हा? अहो ती माळ नाही. मग अहो, कोणती? गळ्यातली माळ. सरपंच काय आवडते तुम्ही. अहो माळ घाला कुठं जाते माहिती का? पुढं पंढरपूर, आळंदी. काय नाही स्थान आहे ते. हा. स्थान आहे ते पण जायचं कुठं? पंढरपूर. पंढरपूरला जाऊ. मी गाडी कधी स्वतः. चालेल काय चालेल. अजून 2-4 तुमच्या संघात 4 जण आले. हा आपण सगळे जाऊ. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दारू सोडून दे. ये पाणी घेऊन मग. हा येतो. हा ठीक आहे. बरं का? जाऊ हा, मग. चालेल. पुढे जाऊ पाहू ना. सगळं महापौरला बिघडवून ठेवलं होतं. काय झालं काय अहो, पण हा पोरगा नदीवर जाऊन थांबतो. याला कुठं अर्थ आहे का? ऐका पहिली काय म्हणणार आहे? काय रे पोरं, काय गडबड आहे? नाही हो, सरपंच, तुम्ही- एवढं कुठं मार्केट अहो, नाही याला ना जरा बडवायच पाहिजे. नाही नाही नाही. हो सरपंच, बरं झालं तुम्ही आले. हा पोरगा नाही, हो, wrong. थांबा. नाही. ऐकणार नाही सरपंच. सरपंच ऐकणार नाही मी. तुम्ही त्या पोरीला विचारा. अहो, पोर काही सांगा म्हणून तुम्ही यायचं का? अहो तिला दिवसभर जोडी होतो. काय झालं काय पण अहो सरपंच, पोर नदीवर आल्याच्या अहो, नंतर हा मला- काय त्याचं काम आहे ते याचं? हो यांनी मला मारून घेतलं. बरं झालं तुम्ही आले. हा, नाही डोकं ना. अहो, बाई, नाही. बघा ना. हा, ऐकून तर घ्या. हा? काय म्हणते ते ऐकून तर घ्या. काय रे पुरी, काय गडबड काय अहो, आहे? मी कपडे धुवायला गेलते तो बिचारा काय सांगतो ऐकून घ्या ना. हा, रे, मग हे 4 काय सांगतो लोक तो ऐकून तर घ्या. अहो मी एकटी कपडे धुत होती. त्या वाणाला सोनाची ते उन्हामध्ये हा हा नुसतं ऊन चणचण करी. कोणी जोडी नाही तिला. म्हणजे ते ऐकून मी घेतलं, बघितलं. लोकांचं ऐकायचं. म्हणलं जाऊ दे काही आता. सांगू. काय पत्र पाठवलं होतं का पोर माय नदीवर आहे? नाही, हा? पाहिले असं थांबा, मी त्या- सरपंच तुम्ही थांबा. काय हो सरपंच? थांबा नाही थांबा. आम्हाला पोरं घ्यायचं. थांबा सरपंच, तुम्ही याचा लई नखरे झाले सर. अहो या पोरीला विचारा तुम्ही. काम करतो. अहो मारलं झालं का? मारायची पद्धत आहे का? बरोबर यायला हे काय त्याला कळत नाही का? आजपर्यंत बाबांना मारलं नाही मला. हो, नाही थांबा हो, सरपंच. थोडा तुम्ही मारा. आजू ऐकून घे. पण नाही नाही काय? ऐकून घे. हे पुरी पाठी घे. जा घरी टाइम झाला जा. अहो यांनी मला दिवसभर मी त्याला एवढी मदत नाही केली. नाही डोकं अहो, पण फिरवा. तुम्ही ऐकत नाही, जा. सरपंच. ऐकत जा जरा तुम्ही हा, ऐका. काय म्हणता आपण अहो, याला अहो पुरीचा विषय मला पोर मारून आपली मारून लक्ष्मी घेतलं आहे. सरपंच त्यांनी. अहो पोर आपली लक्ष्मी आहे. मला पाय दुखतोय. अहो पण मग याला घराची इज्जत कळायला आहे. पाहिजे ना. अहो, हा पण तुम्ही आपलीच हाताने घालून राहिली. अहो, पण पोर मग काय याला- तुम्ही अशी समजावली का? नाही हो पोर आपल्या घरची लक्ष्मी आहे. बरोबर आहे चालेल, पण आपलं- याचं काम या आहे ना. या नरमाड्यांचं तुम्ही ऐकू राहिले असं? अहो चांगल्या माणसाला मदत केली का? अशी शिक्षा देता का तुम्ही आम्हाला? हे नालायक आहे, सरपंच. पण एवढं नाही अहो मारायचं. चांगल्या माणसाला मदत केली तर समजून ते घ्यायचं. ते अहो, नालायक पण ही शिक्षा कळायला अशी पाहिजे देतात ना. का? कोणाचे कसे पळून गेले. खरं असतं येळ थांबले असते ते. अहो हा? चांगले कामाला शिक्षा अशी देतात का पाय तुम्ही? बी पार पुरं दुखत पाय होतं मोडून टाकला बिचाऱ्याचा. माझा दिवसभर. असं कुठं अहो, पण मारणं मग आता नाही, 4 नाही. लोक सांगा आम्ही अहो, काय पोरीचा करायचं? विषय अहो माधू भाऊ तुमचा काय पोरीवर भरोसा आहे का नाही? आहे ना. आहे मग तुम्ही मग. 4 चौघांमध्ये अशी पोरीची इज्जत काढी द्यात. अहो पोर ही आपली घरची लक्ष्मी आहे. बापाचं काळीज आहे. हा घरचं छत आहे आणि तुम्ही खुशाल पोरीला बदनाम करायचं 4 चौघांमध्ये. हीच तर तुझी खरी संपत्ती आहे पोर. हा? अहो, पण नाही नाही सरपंच, लोकांचं चार लोकांचं ऐकायचं आणि काही करायचं. संतूला बिचारायला मारून मारू घेतलं. घेतलं. अहो मारू नाही संतूला लय ठोकणार होतो फार हातपाय मोडणार अहो, जरा होतो. बघायचं ना मागं पुढं तरी. आपलीच इज्जत अशी चव्हाट्यावर आणायची नाही कधी संतू.
बरोबर आहे का नाही? त्या माग त्या लोक पोरांनी काय सांगितलं तुला पोरी विश्वास आहे ना? हो पण तू काय लोकांचं ऐकत बसलं? थोडे विषय चाल सांग तू. हा. जा तू. हो जातो. जा त्याच्या पायाच्या लागलं माहिती एवढं कुठं मारणं झालं पहिले विचारपूस करायची. हा इरीच ज्ञान देण्याचं काय लोकांच्या मागं लागलं इरीच.